दिसत नाही. म्हणून मला ज्या वेळेला विवाह करण्याची इच्छा होईल त्यावेळेला मी सामान्य स्त्री सोबत विवाह करणार नाही. ज्या वेळेला भगवान शंकरांचा हा विचार ऐकला त्यावेळेला भगवान विष्णू आणि ब्रह्मदेव हे चिंतेमध्ये पडले. कारण भगवान शंकर हे मूर्तिमंत वैराग्य आहेत. भगवान शंकरांच्या हृदयामध्ये अंतःकरणामध्ये वैराग्य असल्याचा परिणाम की भगवान शंकरांची दृष्टी या सृष्टीमध्ये असलेल्या कोणत्याही सौंदर्यवती स्त्रीकडे कधीही गेली नाही. ब्रह्मदेव विचार करायला लागले, जर का भगवान शंकरांना जर का एकही स्त्री प्रिय वाटली नाही तर भगवान शंकरांचा विवाह कसा होईल असा प्रश्न उपस्थित झाला. आणि आता ब्रह्मदेव चिंता करत आहे. त्यावेळेला ब्रह्मदेवांनी कामदेवाला आदेश केला आणि कामदेवाला सांगितलं, म्हटले तू ज्या ठिकाणावरती भगवान शंकर तपश्चर्या करण्यासाठी विराजमान झालेले आहेत त्या ठिकाणावरती तू जा आणि स्वतःचा प्रभाव भगवान शंकरांवरती टाक. कामदेव येऊन पोहोचला. स्वतःच्या प्रभावाचं शक्तीचं प्रदर्शन केलं, परंतु त्याचा परिणाम भगवान शंकरांवरती झाला नाही. ही गोष्ट ज्या वेळेला ब्रह्मदेवांना कळाली, ब्रह्मदेव पुन्हा विचार करतात की आता आपण काय करावं. ही शंका हा प्रश्न विष्णूंसमोर उपस्थित केला आणि भगवान विष्णूंना उत्तरदान केलं. म्हटले आपण एक काम करू, ती आई भगवती अंबिका जगदंबा जी आहे, जी सदाशिवांसोबत अखंड वामांगी विराजमान झालेली असते, अशा उमादेवीला आपण प्रार्थना करू, विनंती करू आणि तिला सांगू की तू या मृत्यूलोकामध्ये अवतार घे. आणि मग ज्या वेळेला ब्रह्मदेवांनी आणि भगवान विष्णूंनी अंबिकेची प्रार्थना केली, धावा केला, त्यावेळेला अंबिका सगुण साकार झाली आणि याचना केली. म्हटली, आई साहेब आपण भगवान शंकरांसोबत विवाह करण्यासाठी या मृत्यूलोकामध्ये जन्माला या. म्हटले मी कोणाच्या उदरी जन्म घेऊ, कारण असा जो वैराग्यशाली आहे, जो भक्ती ज्ञान वैराग्याने परिपूर्ण आहे आणि ज्याची अखंड माझ्यावरती निष्ठा आहे, असा भक्त या मृत्यूलोकामध्ये कोण आहे मला सांगा. तुम्ही ज्या भक्ताच्या उदरी मला जन्म घेण्यासाठी सांगताल त्या भक्ताच्या उदरी मी जन्म घेईल. त्यावेळेला ब्रह्मदेवांना स्मरण झालं आपला पुत्र ज्याचं नाव प्रजापती दक्ष असं आहे. दक्षराजांचं स्मरण झालं आणि लक्षात आलं की हाच दक्ष उमादेवींना सांभाळण्यासाठी, त्यांची काळजी घेण्यासाठी संपन्न आहे, सामर्थ्यशाली आहे. आणि मग आई भगवतीला सांगितलं, म्हटले जगदंबा मृत्यूलोकामध्ये माझा एक पुत्र ज्याचं नाव दक्ष असं आहे, असा प्रजापती या पदावरती विराजमान झालेला आहे, तू त्याच्या उदरी जन्म घे. आणि त्यांची सुद्धा इच्छा आहे, हजारो वर्षांपासून ते सुद्धा तुझी आराधना उपासना करतात. म्हणून माझी विनंती आहे आई भगवती की तू दक्षाच्या घरी जन्माला ये. आणि ज्या वेळेला आई भगवती तथास्तु म्हणून अंतर्धान पावली त्यावेळेला ब्रह्मदेव आणि भगवान विष्णू दक्षाच्या घरी जाऊन पोहोचले. प्रजापती दक्षाने पाहिलं की आज ब्रह्मदेव आणि नारायण आलेले आहेत. स्वागत केलं, आदरातिथ्य केलं आणि प्रश्न केला. म्हटले, महाराज आपण आज या ठिकाणावरती कशासाठी आलेला आहात? काही काम आहे का? कोणत्या गोष्टीची आवश्यकता असेल तर सांगा. आज मी धन्य झालो की साक्षात नारायणांचं दर्शन मला झालेलं आहे. त्यावेळेला प्रसन्न झालेले होते नारायण, प्रसन्न झालेले होते ब्रह्मदेव आणि म्हणायला लागले, म्हटले दक्षा आई भगवतीला या मृत्यूलोकामध्ये आता जन्म घेण्याची इच्छा आहे आणि ती प्रगट होण्यासाठी सज्ज झालेली आहे. आणि ज्या वेळेला तिनं आम्हाला प्रश्न केला की आम्ही कुणाच्या उदरी जन्म घेऊ, त्यावेळेला आम्ही सांगितलं की तुम्ही प्रजापती दक्षाच्या घरी जन्माला या. म्हणून आमची अशी प्रार्थना आहे, आमची अशी आज्ञा आहे, म्हटले दक्षा की तू आता लवकरात लवकर आई भगवतीची उपासना करण्यासाठी आरंभ कर.
आई भगवतीची तपश्चर्या कर आणि कमी कालावधीमध्ये आई भगवतीला प्रसन्न करून घे. आणि ज्या वेळेला ती तुझ्यावरती प्रसन्न होईल त्यावेळेला तिला एक वर माग, आणि तो वर म्हणजे कन्येच्या रूपाने तुझी प्राप्ती. हे ज्या वेळेला दक्षाने ऐकलं त्यावेळेला दक्षाला सुद्धा अतिशय आनंद झाला. म्हटले काही हरकत नाही, मला सुद्धा आई भगवतीचं दर्शन घेण्याची इच्छा आहे. ब्रह्मदेव आणि नारायण निघून गेले. इकडे आता दक्षाने घनघोर अशा प्रकारची तपश्चर्या उपासना आरंभ केलेली आहे. पाहता पाहता अतिशय कमी कालावधीमध्ये दक्षाने आई भगवतीला प्रसन्न करून घेतलं. ज्या वेळेला आई भगवती प्रसन्न झाल्या त्यावेळेला आई भगवतीकडे एक वर मागितला. म्हटले, आई साहेब, माझी अशी इच्छा आहे की आपण कन्येच्या रूपाने माझ्या घरी जन्म घ्या. ज्या वेळेला तुम्ही जन्म घेताल त्यावेळेला तुमचं लालन पालन संगोपन करण्याची मला इच्छा आहे. आणि ज्यानंतर तुम्ही विवाहासाठी उपवर होताल त्यावेळेला भगवान शंकरांसोबत मला तुमचा विवाह लावून द्यायचा आहे. आणि ज्या वेळेला आई भगवतीनं भगवान शंकरांचं नाव ऐकलं त्यावेळेला प्रसन्न झाला आणि तथास्तु म्हणून वरदान केलेलं आहे. आणि यथायोग्य समयाला दक्ष प्रजापतींनी उपासना केली, आईसाहेबांनी उपासना केली, आणि त्याचा परिणाम की यथायोग्य समयाला दक्ष प्रजापतीच्या घरी आई भगवती जगदंबेनं एक अवतार धारण केला आणि त्या अवताराला सती हे नाम प्राप्त झालं. अतिशय सुंदर मनमोहक असं रूप आहे सती आईसाहेबांचं. बालपणापासूनच अंतःकरणामध्ये तपश्चर्या करण्याची इच्छा आहे, तपश्चर्या करण्याची आवड आहे, नाना प्रकारचे व्रत वैकल्य करण्याची आवड आहे. लहानपणी खेळत असताना आईसाहेब अखंड काही ना काही व्रत अनुष्ठान करायच्या. पाहता पाहता सती आईसाहेब आता मोठ्या झालेल्या आहेत, उपवर झालेल्या आहेत. आणि आता सती आईसाहेबांनी विचार केला की मला आता असं व्रत करायचं आहे की ते व्रत केल्याचा परिणाम भगवान शंकर माझ्यावरती प्रसन्न होते. आणि म्हणून आई भगवतीनं व्रत करण्यासाठी आरंभ केला. आणि सती मातेनं जे व्रत केलेलं आहे त्या व्रताला नंदा व्रत असं म्हणतात, की जे भगवान शंकरांच्या प्राप्तीसाठी सती आईसाहेबांनी केलं. अश्विन महिन्यामध्ये नंदा तिथीला अर्थात प्रतिपदा, षष्ठी आणि एकादशीच्या दिवशी सती आईसाहेबांनी भगवान शंकरांचं पूजन केलं. त्यानंतर त्यांना नाना प्रकारचे नैवेद्य दान केले आणि कार्तिक चतुर्दशीला खीर आणि अनारसे यांनी भगवान शंकरांची आराधना केली आणि अखंड भगवान शंकरांच्या नामामध्ये त्या मग्न होऊन गेला. खडतर अशा प्रकारचं तप आईसाहेबांनी केलेलं आहे. हजारो वर्ष सतीमातेनं तप केलं आणि आता जे ब्रह्मदेव आणि नारायण यांनी सती आईसाहेबांचं तप पाहिलं आणि लक्षात आलं की आता सती आईसाहेबांवरती कृपावंत होण्याची वेळ आहे. म्हणून ब्रह्मदेव आणि नारायण भगवान शंकरांपर्यंत जाऊन पोहोचले, कैलास लोकामध्ये जाऊन पोहोचले आणि भगवान शंकरांना समाधीमधून सावध केलं. म्हटले, महाराज भगवंता, अहो या मृत्यू लोकामध्ये दक्ष प्रजापतीची कन्या जिचं नाव सती असं आहे, ती सती हजारो वर्षांपासून तुमची तपश्चर्या करते आहे, आराधना करते आहे, उपासना करते आहे. आणि एवढं तप सतीनं केलेलं आहे, एवढी उपासना सतीनं केलेली आहे की आता तिच्या तपावरती प्रसन्न होऊन तुम्हाला तिला दर्शन द्यावं लागेल. आणि ज्या प्रकारचा वर ती मागेल त्या वराचा दान सुद्धा तुम्हाला तिला करावं लागणार आहे. ज्यावेळेला भगवान शंकरांनी सतीचं नाव ऐकलं त्यावेळेला स्मरण झालं जगदंबेचं. जगदंबेचं स्मरण झालं आणि मनोमन आता शंकरांनी सुद्धा विचार केला की हीच जगदंबा जी सती म्हणून या मृत्यू लोकामध्ये आलेली आहे, हीच माझी अर्धांगिनी आहे. माझ्या अंबिकेला, माझ्या जगदंबेला माझ्याशिवाय करमलं नाही आणि म्हणून ती सती होऊन या मृत्यू लोकामध्ये आली. आता माझ्या सतीचा अंगीकार मला करावा लागणार आहे. आणि म्हणून आश्वासन दिलं आणि एक दिवस सती माता ज्या तपश्चर्या करण्यासाठी विराजमान झालेल्या होत्या
त्यांच्या समोर भगवान शंकर सगुण साकार होऊन प्रगट झाले. सती आईसाहेबांनी जसेच आपले नेत्र उघडले, पाहतात समोर भगवान शंकर आहे. गजचर्म परिधान केलेला आहे, एका हातामध्ये डमरू आहे, एका हातामध्ये त्रिशूळ आहे, गळ्यामध्ये वासुकी नावाचा सर्प आहे, जटेमध्ये चंद्रदेव विराजमान झालेले आहेत, गंगा माता विराजमान झालेली आहे. आणि असं भगवान शंकरांचं रूप पाहिलं आणि ते रूप पाहिल्याबरोबर एका क्षणामध्ये सती आईसाहेबांचं प्रेम भगवान शंकरांवरती होऊन गेलं. भगवान शंकर बोलायला लागले, म्हटले, बेटा, मी तुझ्यावरती प्रसन्न झालेलो आहे. गेल्या हजारो वर्षांपासून तू जी खडतर तपश्चर्या करत होती, त्या तपश्चर्येचा परिणाम की मी तुझ्यावरती प्रसन्न झालो. तुला जर का माझ्याकडे काही वर मागायचं असेल तर वर मागून घे. आणि ज्या वेळेला भगवान शंकरांच्या मुखामधून हे वाक्य ऐकलं, त्यावेळेला सती माता जराशा लाजल्या, संकोच उत्पन्न झाला आणि विचार करतात, मी कशा पद्धतीनं भगवान शंकरांना हे सांगू की मला पती म्हणून तुम्ही हवे आहात. मनामध्ये असलेली गोष्ट सती मातेला सांगता आली नाही. सती मातेनं आपले नेत्र खाली केले, मान खाली वळवली आणि लज्जित होऊन मुखामधून एकही शब्द बाहेर काढू शकला नाही. त्यावेळेला भगवान शंकरांच्या लक्षात आलं की माझ्या सतीला संकोच होतो आहे सांगण्यासाठी. आणि त्यावेळेला मग भगवान शंकर यांनी वचनदान केलं. म्हटले, सती, तुझ्या मनामध्ये काय मानस आहे याची मला पूर्णपणे कल्पना आहे आणि जशा पद्धतीनं तुझी इच्छा आहे त्याच पद्धतीनं होईल. मी लवकरच तुझ्यासोबत विवाह करणार आहे आणि तुला माझी अर्धांगिनी बनवून मी कैलास लोकाला घेऊन जाणार आहे. आणि हे ज्या वेळेला सती आईसाहेबांनी भगवान शंकरांच्या मुखामधून ऐकलं, आता मात्र एवढा आनंद सती मातेला प्राप्त झाला. भगवान शंकरांना नमस्कार केला, भगवान शंकरांचं पूजन संपन्न केलं. भगवान शंकर अंतर्धान पावले आणि सती माता पुन्हा आपल्या घरी येऊन पोहोचल्या, राजमहालामध्ये आल्या. आपले पिता दक्ष प्रजापती यांना संपूर्ण घटना वर्णन करून सांगितली आणि म्हटल्या, बाबा, आता लवकरच भगवान शंकर माझ्यासोबत विवाह करण्यासाठी या ठिकाणावरती येणार आहेत आणि माझ्याशी विवाह करून ते मला कैलास लोकाला घेऊन जाणार आहेत, असं वचन त्यांनी मला दान केलंय. दक्ष प्रजापतींना सुद्धा अतिशय आनंद झाला. बरेच दिवस निघून गेले. दक्ष विचार करतो आहे, शंकर अजूनपर्यंत सतीचा हात मागण्यासाठी का आले नाहीत आणि मी स्वतःहून त्यांच्याकडे जाणं हे योग्य नाही. मग काय करावं? त्यावेळेला ब्रह्मदेवांना आणि नारायणांना पाचारण केलं. ब्रह्मदेव आणि नारायण येऊन पोहोचले आणि दक्ष प्रजापती म्हणायला लागले, म्हटले, भगवंता, अहो, भगवान शंकर अजून सती मातेचा हात मागण्यासाठी माझ्याकडे आले नाही. जोपर्यंत ते येणार नाही तोपर्यंत मी सतीचं दान त्यांना कसं करू? त्यावेळेला ब्रह्मदेव आणि नारायण पुन्हा कैलास लोकामध्ये जाऊन पोहोचले आणि भगवान शंकरांना म्हणतात, शंकरा, विवाह करायचा आहे की नाही? का नुसताच वचन देऊन तुम्ही मोकळे झालात? अहो, ती सती माता गेल्या अनेक दिवसांपासून तुमची वाट पाहते आहे. दक्ष प्रजापती वाट पाहतो आहे. तुम्ही लवकरात लवकर त्या ठिकाणावरती जा आणि सतीचं पाणी ग्रहण करा. भगवान शंकरांनी सुद्धा आता विचार केला की आता समय येऊन पोहोचलेला आहे आणि शुभ नक्षत्र, शुभ घटिका पाहिली आणि ब्रह्मदेवांना सोबत घेतलं, नारायणांना सोबत घेतलं, आपल्या अनेक शिवगणांना सोबत घेतलेलं आहे आणि भगवान शंकर सती मातेच्या महालामध्ये येऊन पोहोचले. दक्ष प्रजापतीनं पाहिलं की भगवान शंकर संपूर्ण वरात घेऊन सोबत आलेले आहेत. यथायोग्य पद्धतीनं साऱ्या वराढी मंडळींचं स्वागत केलं, सत्कार केला. भगवान शंकरांनी मनामध्ये असलेला मानस व्यक्त केला आणि सती आईसाहेबांची मागणी केली. त्यावेळेला दक्ष प्रजापतींनी सती मातेचा हात भगवान शंकरांच्या हातामध्ये दिला आणि म्हटले, आपण लवकरात लवकर आता विवाहाची तयारी करू. पाहता पाहता राजमहालामध्ये विवाहाची तयारी सुरू होऊन गेली. शुभ मुहूर्त पाहिला.
आणि त्या मुहूर्तावरती दक्ष प्रजापतींनी, ब्रह्मदेवांनी, नारायणांनी आणि भगवान शंकरांच्या अनेकानेक रुद्रगणांनी आणि त्याचबरोबर सकल देवतांनी भगवान शंकरांचा आणि सती मातेचा विवाह त्या ठिकाणावरती संपन्न केला. दक्ष प्रजापतींनी आपल्या कन्येचं दान भगवान शंकरांना केलेलं आहे. भगवान शंकरांनी सती मातेला आपल्या सोबत घेतलं आणि कैलास लोकामध्ये जाऊन पोहोचले. हजारो दिव्य वर्ष कैलास लोकामध्ये सती माता आणि भगवान शंकर हे विहार करत आहेत. विहार करून झाल्यानंतर एक दिवस सती मातेनं प्रश्न केला. म्हटले, भगवंता, मला तुम्ही तत्वज्ञानाचा उपदेश करा. मला ब्रह्मबोध, ब्रह्मज्ञान श्रवण करण्याची इच्छा आहे. आणि केवळ ज्ञान सांगा असं नाही, तर भक्तियुक्त ज्ञान मला श्रवण करण्याची इच्छा आहे. आणि मग या प्रसंगामध्ये सती मातेनं भगवान शंकरांना भक्ती संदर्भात अनेकानेक प्रश्न विचारले, ज्ञानाच्या संदर्भात अनेकानेक प्रश्न विचारले. आणि जसे प्रश्न सती मातेनं विचारले त्या सकल प्रश्नांचं उत्तर भगवान शंकरांनी या प्रसंगामध्ये सती मातेला दान केलं. आणि जे काही सती मातेला ज्ञान प्राप्त करून घेण्याची इच्छा होती, आता त्या सकल ज्ञानाने सती माता या संपन्न झालेल्या आहेत. आणि अशा प्रकारचा हा दार्शनिक संवाद शिवपुराणामध्ये विस्ताराने सूतांनी वर्णन करून सांगितलं. अशा प्रकारे हजारो वर्ष कैलास लोकामध्ये भगवान शंकर आणि सती माता राहत आहेत, आनंदाने आपला गृहस्थाश्रम संपन्न करत आहेत. एक दिवस कैलास लोक सोडला आणि हे दोघंही जण हिमालयामध्ये जाऊन पोहोचले. कारण सती मातेची अशी इच्छा होती की मला आता या ठिकाणावरती राहायचं नाही, कारण या कैलास लोकामध्ये कधीही पाऊस पडतो, कधीही ऊन पडतं आणि सहन होणार नाही अशा प्रकारची थंडी या कैलास लोकामध्ये वाचते. म्हणजे भगवंता, आपण इथं राहायचं नाही, आपण आपल्याला राहण्यासाठी एक नवीन महाल, एक नवीन जागा शोधू. त्यावेळेला भगवान शंकरांना स्मरण झालं हिमालयाचं. आणि भगवान शंकर म्हणतात, सती, तुला जसं अनुकूल वातावरण पाहिजे असेल ना, ते अनुकूल वातावरण तुला हिमालयावरती प्राप्त होईल. कारण या ठिकाणावरती अधिक प्रमाणात पाऊस नाही, अधिक प्रमाणात थंडीही नाही आणि अधिक प्रमाणात ऊनही नाही. जसं तुझ्या प्रकृतीला, जसं तुला आवडेल तसंच वातावरण या हिमालयावरती आहे. आणि असा विचार करून भगवान शंकर आणि सती माता हिमालयावरती जाऊन पोहोचले आणि आता त्या ठिकाणावरती राहायला लागले. हिमालयावरती सुद्धा हजारो वर्ष त्यांनी संचार केला, विहार केला. आणि एक दिवस भगवान शंकर आणि सती माता विमानामध्ये विराजमान झाले आणि मृत्यूलोकामध्ये भ्रमंती करण्यासाठी निघालेले आहेत. भ्रमंती करत असताना दंडकारण्यामध्ये येऊन पोहोचले. आणि दंडकारण्यामध्ये आल्यावर भगवान शंकरांनी आणि सती मातेनं पाहिलं की मृत्यूलोकामध्ये एका वृक्षाच्या झाडाखाली एक साधू यती विराजमान झालेला आहे आणि माझी सीता, माझी सीता, माझी सीता असं सीतेचा जप करत करत व्याकुळ झालेला आहे आणि नेत्रांमधून अश्रू वाहत आहेत. ज्यावेळेला भगवान शंकरांनी हे पाहिलं त्यावेळेला विमानामध्ये विराजमान झालेले होते भगवान शंकर. विमानामधूनच त्या यतींना पाहिलं, साधूला पाहिलं आणि आपले दोन्ही हात भगवान शंकरांनी जोडले, नमस्कार केला. त्या यतींनी, साधूंनी सुद्धा भगवान शंकरांना नमस्कार केला, वंदन केलं. आणि ज्या वेळेला सती मातेनं पाहिलं की माझे भगवान शंकर जे सकल देवतांचे सुद्धा आराध्य आहेत, असे माझे भगवान शंकर, आणि एका यतीला पाहून, साधूला पाहून त्यांनी नमस्कार केला, हात जोडला. प्रश्न विचारला, म्हटले, भगवंता, तुम्ही ज्यांना नमस्कार केला ते कोण आहेत? त्यावेळेला भगवान शंकरांनी सांगितलं, म्हटले, सती, हे जे यतिरूप धारण केलेलं तुला व्यक्तिमत्व दिसत आहे ना, तर हे दुसरे तिसरे कोणी नाही तर भगवान विष्णूंचा अवतार प्रभू श्री रामचंद्र आहेत, जे महाविष्णूचे अवतार आहेत.
आणि या मृत्यू लोकामध्ये रामरूपाने जन्माला आलेले आहेत आणि या ठिकाणावरती संचार करत आहे. रामरायांची धर्मपत्नी, जिचं नाव सीता असं आहे, तिचं हरण रावणाने केलं आणि सीतेच्या विरहामध्ये व्याकुळ होऊन प्रभू श्री रामचंद्र सीता सीता असा जप करत रुदन करत आहे. ज्यावेळेला हे सती आईसाहेबांनी पाहिलं त्यावेळेला सती आईसाहेब विचार करायला लागल्या. म्हटले, भगवंता, तुम्ही ज्यांना भगवंत म्हणत आहात, तुम्ही ज्यांना नारायणांचे अवतार म्हणत आहात ना, ते नारायण जर का भगवंत असतील, ते नारायण जर का तुमच्यासारखेच असतील, तर एखाद्या सामान्य मनुष्यासारखे स्त्रीच्या वियोगामध्ये कसे काय रडत आहे? आणि ते जर का एखाद्या सामान्य जीवासारखे मनुष्यासारखे स्त्रीच्या वियोगामध्ये रडत आहे, तर मला असं वाटतं की हे भगवंत नाहीत, हे भगवंतांचे अवतार नाहीत. अशी शंका सती मातेच्या मनामध्ये उत्पन्न झाली. प्रथमतः भगवान शंकरांच्या वचनावरती अविश्वास निर्माण झाला आणि सती आईसाहेब म्हणायला लागल्या. म्हटले, भगवान शंकरा, तुमची जर परवानगी असेल तर मला श्रीरामांची परीक्षा पाहायची आहे. आणि ज्यावेळेला सती मातेच्या मुखामधून हे वाक्य ऐकलं त्यावेळेला भगवान शंकरांना जरासा त्रास झाला. भगवान शंकरांचा जरासा विश्वास तुटला आणि भगवान शंकर विचारतात, म्हटले, सती, तुझा माझ्या वचनावरती विश्वास नाही का? मी जर तुला म्हणतो आहे की हे साक्षात राम नारायणांचे अवतार आहेत, तुझा माझ्यावरती विश्वास नाही. तुला जर का परीक्षा घेण्याची इच्छा असेल तर तू परीक्षा घे. आणि सती मातेनं त्या प्रसंगामध्ये सीता मातेचं रूप धारण केलं, वल्कल परिधान केली आणि ज्या ठिकाणावरती श्रीरामचंद्र वियोगामध्ये व्याकुळ होऊन विराजमान झालेले होते त्या ठिकाणावरती सती माता सीता मातेचं रूप धारण करून समोर येऊन पोहोचल्या. प्रभू श्री रामचंद्रांनी आपले नेत्र उघडले आणि समोरून आलेल्या सती मातेला पाहिल्याबरोबर श्रीरामांनी आपले दोन्हीही हात जोडले आणि वंदन केलं, नमस्कार केला. आणि प्रभू श्री रामचंद्र म्हणतात, आईसाहेब, आज कसं काय येणं केलं? आणि ज्या वेळेला रामचंद्रांच्या मुखामधून हे वाक्य ऐकलं त्यावेळेला सीता मातेला स्वतःची लज्जा वाटली की माझे प्रभू बरोबर सांगत होते. हे जरी सामान्य मनुष्यासारखे वर्तन करताना दिसत असले तरी सुद्धा हे साक्षात नारायणांचे अवतार आहेत. मनामध्ये असलेली जी शंका होती त्या शंकेचं निरसन झालं आणि परत भगवान शंकरांजवळ येऊन पोहोचला. आता मात्र सती मातेला आलेलं पाहिलं आणि भगवान शंकर म्हणाले, सती, तू माझ्या मातेचं रूप धारण केलेलं होतं आणि त्याचा परिणाम की मी माझ्या मातेसोबत आता अंगसंग करू शकणार नाही. आणि त्या प्रसंगामध्ये भगवान शंकरांनी सीता मातेचा मानसिक त्याग केला. त्यावेळेपासून भगवान शंकर सती मातेसोबत बोलत नव्हते, सती मातेसोबत खेळ खेळत नव्हते, विहार करत नव्हते. आणि त्यावेळेपासून अखंड भगवान शंकर हे एकांतामध्ये राहायला लागले, समाधीमध्ये मग्न होऊन गेले. आणि ही गोष्ट ज्यावेळेला सती मातेच्या लक्षात आली त्यावेळेला स्वतःची चूक सुद्धा कळाली. भगवान शंकरांची क्षमा याचना मागितली, पण भगवान शंकर मात्र काही स्वीकार करण्यासाठी तयार नाहीत. आणि आता मात्र सती मातेनं सुद्धा विचार केला की आपण सुद्धा असंच तपश्चर्येनं युक्त जीवन जगणं आता योग्य आहे. आणि एक दिवस असा प्रसंग घडला, दक्ष प्रजापतीनं आपल्या राजमहालामध्ये एका विष्णू यज्ञाचं आयोजन केलेलं होतं. विष्णू यज्ञासाठी साऱ्या देवता येऊन पोहोचल्या, ब्रह्मदेव येऊन पोहोचले, नारायण येऊन पोहोचले, भगवान शंकर सुद्धा आलेले आहेत. साऱ्या देवता आपापल्या आसनावरती विराजमान झालेल्या होत्या. सारा यज्ञ मंडप भरून गेलेला होता आणि सारे जण आल्याच्या नंतर तेवढ्या वेळामध्ये सभेमध्ये दक्ष येऊन पोहोचला. आणि दक्षाला आलेलं पाहिलं आणि ब्रह्मदेव आपल्या आसनावरून उठून उभे राहिले, नारायण आपल्या आसनावरून उठून उभे राहिले, साऱ्या देवता आपल्या आसनावरून उठून उभा राहिल्या आणि दक्ष प्रजापतींचं स्वागत करत आहेत. ज्या वेळेला पाहिलं की सारे जण माझं स्वागत करत आहेत त्यावेळेला लक्ष गेलं भगवान शंकरांकडे
आणि दक्ष प्रजापतीनं पाहिलं की सारे जण माझं स्वागत करत आहेत, सत्कार करत आहेत, पण माझ्याच घरातला व्यक्ती माझा सत्कार करत नाही. मी आलेलो असताना सुद्धा आसनावरून उठून उभा राहिला नाही. आणि या गोष्टीचा राग आला भगवान दक्ष प्रजापतीला. नको नको अशा शब्दामध्ये भगवान शंकरांचा अपमान केला. पण भगवान शंकर विचार करतात की मी कशासाठी उठून उभं राहावं, कारण या चराचरामध्ये मीच आत्मरूपाने व्याप्त झालेलो आहे, आणि मग मीच उठून स्वतःला नमस्कार कशासाठी करावा, असा विचार भगवान शंकरांनी केलेला होता. आणि म्हणून भगवान शंकर आपल्या आसनावरून उठून उभे राहिले नाहीत. आणि ही गोष्ट ज्या वेळेला दक्षाच्या लक्षात आली त्यावेळेला दक्ष प्रजापतीला सुद्धा सहन झालं नाही. नको नको अशा शब्दामध्ये भगवान शंकरांचा अपमान केला. भगवान शंकर एकही शब्द बोलले नाही आणि त्या ठिकाणावरती उठून निघून गेले आणि कैलास लोकामध्ये जाऊन ध्यानामध्ये मग्न होऊन गेले. ही गोष्ट सती मातेच्या सुद्धा लक्षामध्ये आली. आणि त्या दिवसापासून भगवान शंकरांनी निश्चय केला की आता परत आपण दक्ष प्रजापतीच्या यज्ञामध्ये जायचं नाही. दिवसापाठीमागून दिवस निघून गेले. एक दिवस सती माता आपल्या सख्यांसहित विहार करत होत्या. एवढ्या वेळामध्ये सती मातेनं पाहिलं की आकाशमार्गे अनेकानेक देवता आणि देवांगना सुसज्ज होऊन निघालेल्या आहेत. एका विमानाला हात केला. देवता खाली येऊन पोहोचल्या, देवांगना खाली येऊन पोहोचल्या आणि सती मातेनं प्रश्न केला, म्हटले आपण एवढे सुसज्ज होऊन कुठं निघालेले आहात? त्यावेळेला देवांगना म्हणायला लागल्या, अगं सती, तुला माहीत नाही का, तुझ्या वडिलांनी विष्णू यज्ञाचं आयोजन केलेलं आहे, आम्हा साऱ्यांना निमंत्रण पाठवलेलं आहे आणि त्या विष्णू यज्ञासाठी आम्ही सारेजण निघालेलो आहोत. सती, तुला यायचं नाही का? त्यावेळेला सती माता असत्य बोलल्या. म्हटले मला सुद्धा निमंत्रण पत्रिका प्राप्त झालेली आहे आणि मी सुद्धा येणार आहे. सती आईसाहेब तिथून निघाल्या, भगवान शंकरांसमोर येऊन पोहोचल्या. भगवान शंकरांना समाधीमधून जागं केलं आणि सती आईसाहेब म्हणाले, अहो, आपल्याला माझ्या वडिलांच्या घरी जावं लागणार आहे. माझ्या वडिलांनी विष्णू यज्ञाचं आयोजन त्या ठिकाणावरती केलेलं आहे आणि साऱ्या देवतांना निमंत्रण पत्रिका पाठवलेली आहे, आपल्याला सुद्धा जावं लागेल. भगवान शंकर म्हणतात, सती, आपल्याला निमंत्रण पत्रिका आलेली नाही, त्यामुळे मी येणार नाही. सती मातेला ही गोष्ट सहन झाली नाही. विष्णू यज्ञासाठी जाण्याची इच्छा होती आणि सती माता म्हणाल्या, तुम्हाला जर का यायचं नसेल तर तुम्ही इथंच थांबा, मी मात्र विष्णू यज्ञासाठी जाणार आहे. भगवान शंकर विचार करायला लागले की माझी आज्ञा मोडून चाललेली आहे सती, अनर्थ झाल्याशिवाय राहणार नाही. सती आईसाहेब कैलास लोकामधून निघाल्या, आपल्या वडिलांच्या घरी येऊन पोहोचल्या. राजमहालामध्ये प्रवेश केल्याबरोबर लक्षात आलं की महाविष्णू यज्ञाचं आयोजन त्या ठिकाणावरती केलेलं आहे. सभेमध्ये येऊन पोहोचल्या. लक्षात आलं की साऱ्या देवतांसाठी आसनं मांडलेली आहेत, परंतु माझ्या प्राणप्रिय भगवान शंकरांसाठी एकही आसन मांडलेलं नाही. सती आईसाहेबांना आलेलं पाहिलं. सती आईसाहेबांच्या समोरून दक्ष प्रजापती निघून गेला, पण सती मातेसोबत एक शब्द सुद्धा बोलले नाही. सती मातेच्या साऱ्या बहिणी सुद्धा त्या ठिकाणावरती आलेल्या होत्या. त्या सुद्धा आईसाहेबांच्या समोरून निघून गेल्या, पण एक शब्द सुद्धा सती मातेला बोलल्या नाहीत. आणि ज्या वेळेला आता सती मातेजवळ त्यांची आई येऊन पोहोचली, त्यावेळेला सती आईसाहेबांना सहन झालं नाही. आईला घट्ट मिठी मारली आणि रुदन करायला लागल्या. आणि सती आईसाहेब म्हणायला लागल्या, आई, आम्ही गरीब असलो म्हणून काय झालं ग? मला ठीक आहे, मला नाही, पण माझ्या पतिराजांना तरी या यज्ञ मंडपामध्ये आसन दान करू नये का? आपल्या आईपासून जरासं बाजूला झाल्या आणि मनामध्ये एक विचार आला की माझे पतिराज भगवान शंकर म्हणत होते की तू मला सोडून निघून चाललेली आहेस, अनर्थ झाल्याशिवाय राहणार नाही. आता कशा पद्धतीनं मी परत भगवान शंकरांकडे जाऊ, कारण माझ्याकडून दुसऱ्यांदा चूक झालेली आहे आणि आता मी माझं मुख भगवान शंकरांना दाखवू शकणार नाही. दुःख झालं आणि क्रोध उत्पन्न झाला. यज्ञ मंडपामध्ये येऊन पोहोचल्या आणि आपल्या पित्यांना दक्ष प्रजापतींना बोलायला लागल्या. म्हटले, बाबा, या ठिकाणावरती तुम्ही माझ्या भगवान शंकरांचा अपराध केलेला आहे, अपमान केलेला आहे.
एक वेळ माझा अपमान केला असता तर मी सहन केलं असतं, पण माझ्या प्राणप्रिय भगवान शंकरांचा अपमान मी कदापि सहन करू शकणार नाही. आणि हा जो देह तुम्हाला दिसतो आहे ना, हा देह तुमच्यापासून निर्माण झाल्याचा परिणाम, की मला आता या देहामध्ये राहायचं नाही, असा विचार केला आणि यज्ञकुंड प्रज्वलित केला आणि सती मातेनं त्याच ठिकाणावरती यज्ञकुंडामध्ये प्रवेश केला. आणि हे दृश्य पाहिलं भगवान शंकरांच्या गणांनी. वीरभद्र सुद्धा आईसाहेबांसोबत आलेला होता. लक्षात आलं, दक्ष प्रजापतीमुळे आमच्या आईसाहेबांनी आत्मसमर्पण केलेलं आहे, हे सहन झालं नाही आणि वीरभद्राने आता साऱ्या यज्ञ मंडपाची नासधूस करण्यासाठी आरंभ केला. साऱ्या देवता त्या ठिकाणावरून घाबरून निघून गेल्या. समोर दक्ष प्रजापतीला पाहिलं, लक्षात आलं की याने माझ्या आईसाहेबांना त्रास दिलेला आहे आणि म्हणून हातामध्ये त्रिशूळ घेतला आणि जसाच त्रिशूळ दक्ष प्रजापतीच्या दिशेनं सोडल्याबरोबर एका क्षणामध्ये दक्ष प्रजापतीची मान ही धडा वेगळी झाली आणि यज्ञमंडपामध्ये कुंडामध्ये जाऊन पडली. दक्ष प्रजापतीचा वध केलेला आहे, साऱ्या यज्ञाची नासधूस केलेली आहे. आणि ही ज्या वेळेला घटना साऱ्या देवतांनी पाहिली त्या